प्रेज द लॉर्ड, हालेलुया. सगळ्यांना शालोम, शुभ शालोम. क्योंकि ये शुभ दिन है और परमेश्वर की शांति हम में है. हालेलुया. कोई देखे या ना देखे, मेरा प्रभु मुझे देखता है. हम किसी के लिए दिखाने के लिए नहीं करते, बल्कि मेरे परमेश्वर के लिए करते हैं. मेरा प्रभु मुझे देखता है, मैं उसमें मगन हूं. धन्यवाद. हालेलुया. इसके लिए हमेशा उठने के बाद हमेशा प्रभु को बोलना शुभ शालोम, क्योंकि प्रभु तेरे द्वारा मैं आज का दिन देखा है. प्रभु के द्वारा जब पवित्र अग्नि आती है ना, गर्मी खत्म नहीं होती. हालेलुया. और आज पर पवित्र आत्मा की उपस्थिति आज हमारे बीच है. उसकी प्रेजेंस आज हमारे बीच है. हम टूटे रहेंगे, खत्म हो चुके रहेंगे. Maybe we are broken, maybe we are chosen, but God is here. हमें चुना रहेगा, हमें ठुकराया रहेगा, हमें गिराया रहेगा, हमें उठाया रहेगा. प्रभु की स्तुति हो. सब चीजें प्रभु के लिए होती है. सब चीजें प्रभु के लिए होती है. हालेलुया. प्रभु को धन्यवाद कि आज का दिन परमेश्वर ने हमें दिया, दिखाया. और जब मैं कलाम कर रहा था, परमेश्वर से बात कर रहा था, प्रभु तेरे कलम के द्वारा बात कर. प्रभु तो हमेशा बात करता है. सब हमेशा प्रभु से बात करो. कोई आपसे बात करे ना करे, आप प्रभु से बात करो. मेरे पास कौन है, कोई नहीं, उसको कुछ लेना देना नहीं है. मुझे प्रभु चाहिए. आप तुमच्या जवळ कोणी असो किंवा नसो, तुम्ही एकटे असले, संगत असली तरी तुम्ही देवाला म्हणायचे, प्रभु मला तुझ्याशी बोलायचंय. प्रभु मुझे तेरे से बात करनी है. प्रभु आपके साथ कोई रहे या ना रहे, आप प्रभु से बात करो, प्रभु से शेयर करो. आपका सब कुछ प्रभु है. डोंट लुक एट द पास्ट, लुक एट द फ्यूचर. भूतकाल की बातें मत करो, भविष्य में देखो क्या होने वाला है. आपका भविष्य उज्जवल है अगर आप मसीह में हो, अगर आप प्रभु से बात करते हो. खुदावन के काम के नजात देखना है ना, तो उससे बात करो. हालेलुया. कितना अच्छा है वो, कितना धन्य है वो. यीशु ही मेरे जीवन का साथी. मेरे जीवन का साथी कौन है? आपका जीवन साथी. इस दुनिया में आपका पति पत्नी साथी रहेंगे, लेकिन जीवन का साथी प्रभु है. ये पति पत्नी का संबंध ये जनरेशन के लिए, लेकिन जो जीवन का साथी है ना, हमेशा के लिए वो प्रभु है. अगर आप उसके साथ रहेंगे ना, मेरी जरूरतों को कमी घटी नहीं मुझको. कोई घटी नहीं, कमी घटी नहीं है. कमी घटी नहीं है मुझको. हमेशा प्रभु मैं तुझे धन्यवाद देता हूं कि तू मेरा है. प्रभु जब मैं वचन कर रहा था, प्रभु को मैं बात किया, प्रभु क्या करूं, क्या बताऊं. और सच में पवित्र आत्मा जब आता है ना, छूता है. कल रात को मैं उठा था. रात को जब मेरे को है ना बेचैनी हो रही थी, मैं प्रभु से अकेले में बात करने चला गया. प्रभु से बात किया मैंने. प्रभु तुझे धन्यवाद. रात को नींद नाही आई मुझे. झोप नाही आली तरी चालेल, देवाशी बोलायचं. कसं तरी होतंय नाही का. माणसाला कसं झालं, या पाठीवरून त्या पाठीवर, इकडून तिकडं, ऐसा होना वैसा होना, लेकिन प्रार्थना नहीं करना. लेकिन आपको पता है कि पवित्र आत्मा आपको हाथ लगाता है. अगर आप ऐसे सोए ना, ऐसा करता है. आप क्या करते हो? हम क्या करते हैं ऐसा. फिर इधर हाथ लगाए, उल्टा होते. फिर वो पीठ पे हाथ लगाता है. पीठ पे हाथ लगाने में हम सीधा होते. लेकिन जब आपको एक आवाज आती है ना, ऐसा उठना, उठना, बात करो. प्रभु क्या आज्ञा है बोल. प्रभु तेरा कार्य क्या, बता मुझे तेरे साथ रहना है.
मुझे तेरे साथ चलना है। लॉर्ड आई वांट टू बी विथ यू, व्हाट इज योर वर्क लॉर्ड, टेल मी, आई एम हियर। उसके सामने लेट के कितने जन घुटने पे करते प्रार्थना, और कितने जन लेट के करते? मैं तो लेट के करता हूं, पूरा सीधा नमन होके प्रार्थना करना। आप प्रभु को आज्ञा करते हो। जब योहान को दृष्टांत गिला था प्रकटी में, तो वो घुटने पे नहीं था, वो लेट रहा था। जब परमेश्वर को गेत्सुमा गार्डन में पकडाया गया, पकडणे वाले ते, त्याला पकडणार होते, त्यांनी पित्याकडे जाऊन दंडवत घेतला तिथं, की काय देवा तुझी काय योजना आहे। हमें लेट के उसके सामने नम्रता से झुक के प्रार्थना करो, आपके जीवन में कमी घटी कभी नहीं गिरेंगे। You will be the different person, different, you will be very different। हमें 99 में नहीं होना है, हमें उस एक में होना है जिसके पीछे प्रभु आया। 99 मेंढर एकत्र होती, देव त्यांच्याकडे नाही गेला, जो वेगळा होता एकटा हरवलेला त्याच्या मागे गेला। हमें ऐसा बनना है। और आज मैं प्रभु को धन्यवाद देता हूं, डरूंगा नहीं, हटूंगा नहीं, चाहे जान भी देना पड़ेगी, कोई दिक्कत नहीं प्रभु। कि प्रभु अगर मेरा मार्ग सच्चाई का है, अगर मेरा मार्ग सत्य का है, तो मैं स्वर्ग में चलाऊंगा। लेकिन प्रभु कहता है बेटा काम बाकी है, हजारों आत्मों का तारण करना है, और अपनी शुरुआत है अभी, फिर से जीरो से हीरो बनना है। हमें हीरोगिरी नहीं करनी अभी, अभी हमें जीरो से बनना है। हीरोगिरी करने वाले गिरते, लेकिन जो जीरो से चालू करते हैं ना, वो हीरो बनता है। हम योसेफ के बारे में देखते, हमने हमेशा पढ़ते रहते योसेफ के बारे में। गड्ढे में गिरा, गड्ढे से किधर गया? सियासत पर। लेकिन उसके पीछे एक हिस्ट्री है, वो हिस्ट्री नहीं है, उसके पीछे एक प्रोफेटिक फ्यूचर है, प्रोफेटिक पैटर्न है। इफ यू वांट टू फॉलो द प्रोफेटिक पैटर्न, अगर आपको भविष्य वक्त में आत्मिकता में चलना है ना, तो योसेफ के कहानी के द्वारा चलो। आपको परमेश्वर सामर्थ्य से, विजय से, दुखी से, खुशी से, चोजन नॉट चोजन, सब कुछ मार्ग से प्रभु आपको लेके जाएगा। जब हम वचन पढ़ रहे थे, जब मैं पढ़ रहा था परमेश्वर का कलाम, देखो उत्पत्ति की किताब, इसका 37 अध्याय, उत्पत्ति 37, उत्पत्ति 37 आणि 5। आपको पता है क्या, ये सबसे पहले बाइबल का ड्रीम है। सगळ्यात पहिलं स्वप्न, विजन ज्याला म्हणतात, दृष्टांत सगळ्यात पहिले कोणाला पडलं होतं? योसेफाला। बाइबलचं सगळ्यात पहिले विजन योसेफ को गिरा था। क्या लिखा है देखो, 37 में 5 पढ़ेंगे हम। यूसुफ ने एक स्वप्न देखा। देखो यूसुफ ने एक स्वप्न देखा। और द ड्रीम स्टार्ट्स एवरीथिंग। आपके स्वप्न आने वाले जीवन आपको बताते कैसा रहना है। इट्स बिगेन विद ड्रीम्स एंड एंडेड इट रियलिटी। स्वप्न परमेश्वर ने दिखाया, हकीकत यूसुफ के द्वारा हो गया। एवरीथिंग स्टार्ट, उसके जीवन में शुरुआत कहां से हुई? स्वप्नों के द्वारा। प्रेज द लॉर्ड। डायरेक्टली नहीं, बात नहीं किया, स्वर्गदूत नहीं आया, परमेश्वर ने यूसुफ को एक स्वप्न बताया। हालेलुया। शायद प्रभु ने हमें चुना हो। योसेफ का जीवन कैसा था पता है? चुना हुआ था, रिजेक्शन किया हुआ था, टूटा हुआ था, अकेलापन था, लेकिन आशीषित था। चुना हुआ था वो। हालेलुया। धोखाधड़ी हुआ उसके साथ, अकेला था, टूटा हुआ था, लेकिन आशीषित था। आप चुने हुए हो, हम चुने हुए, अकेले हैं, धोखा मिला जीवन में। हालेलुया, प्रेज द लॉर्ड।
हमें रिजेक्शन मिला, कुछ काम का नहीं तू, लेकिन आज हम आशीषित हैं। वी आर ब्लेस्ड, हम आशीषित हैं। यूसुफ के भाई लोग कैसे थे? ये तो यूसुफ था, यूसुफ के भाई लोग जड़ कुकड़े बना, जलने वाले, निंदा करने वाला, दुख में कैसा भेजने का उसको, हालेलुया, अरण्य में घूमने वाला, भटकने वाले, झुकने वाले, कैसे थे वो? उनके जीवन में दुष्काल आला, प्रभु में नहीं थे, मसीह में नहीं थे, फिर भी बाद में परमेश्वर ने उनको रिसीव किया, रेस्टोर किया। बट यूसुफ वाज डिफरेंट। वो साथ थे, ये एक था। वो साथ, एक साथ, एक साथ, लेकिन एक साथ कभी नहीं थे। एक था और साथ थे, लेकिन अलग अलग थे। लेकिन वो जो एक था वो आशीषित था। Maybe you are chosen, you are broken, you are rejected ones. तुमको फेंका गया, डाला गया, ठोका गया, मारा गया, पीटा गया, गड्ढे में डाला गया, लेकिन आप आशीषित हो। ये सारे चीज तुम्हारे जीवन में ये आशीषित का कारण है। It was not a history, तुम्हारे जीवन में ये इतिहास नहीं था, ये तुम्हारे जीवन में प्रोफेटिक का मार्ग था। जहां से पैदा हुए आज तक ये तुम्हारे जीवन में एक प्रोफेटिक वर्ड था। दिस वॉज ए प्रोफेटिक, लॉर्ड रिवील इट राइट नाउ। हालेलुया। जो धोखाधड़ी दिखा योसेफ के जीवन में, नाही का, त्याला धोका दिला, खड्ड्यात टाकलं, त्याचा बिट्रे केलं, त्याला नाही का फसवलं, त्याला त्याच्या जीवनामध्ये निराश पण मिळाली, पण शेवटी देवाचं कार्य झालं। क्या हुआ? परमेश्वर का कार्य। आपको ऐसे जीवन में लगता है मुझे फेंका है, मुझे तोड़ा है, मेरा कोई नहीं, मैं अकेला हूं, समझ लेना परमेश्वर आपके जीवन में बड़ा काम करना चाहता है। यू हैव द बिगेस्ट वर्क। छोटा काम नहीं, छोटा काम नहीं था। योसेफला छोटं काम नाही दिलं, साम्राज्य सांभाळण्याकरिता भेटलं। He is not history, it's a prophetic, it's a prophetic way। भविष्य वक्त, भविष्य वक्त कुठून सुरुवात झाली? परमेश्वर सपनों से बात करता है। अगर नहीं गिरता तो बोलो प्रभु मुझे तेरे स्वप्न दिखा। देखो, दिन में स्वप्न देखना और रात में स्वप्न देखना अलग है। दिन में विजन दिखता है, रात को ड्रीम्स दिखते हैं। दिन में क्या दिखता है? विजन्स। रात को क्या दिखते? काय वाईट स्वप्न पडलं होतं, है ना? देव नसला तर वाईट दिसतं, पण देव असलं तर देवाचेच दाखवतो। हमेशा प्रभु के साथ चलो, हर मिनट, हर सेकंड, लॉर्ड मैं तेरे साथ चलूंगा, चाहे जान भी देना पड़े कोई बात नहीं, चलूंगा। स्तोत्र 23, दाऊद, त्याच्यावरती शत्रू आला, इथपर्यंत तलवार लागली, आता ह्याला संपवलंच, तर देव त्याला म्हटला, मृत्यूच्या दरीने जरी तू जात असला तरी मृत्यू तुला स्पर्श होणार नाही, छुएगा नहीं, तेरे तुझे डराएगा। योसेफाला घाबरवलं, योसेफाला मृत्यूने घाबरवलं, योसेफाला दिसलं आता मी मरणार, पण मृत्यू स्पर्श नाही झाला, कारण देवाचं कार्य होणंच होतं। प्रभु का काम उसके जीवन में आने वाले दिनों में बड़ा था, उसे भी नहीं पता था। शुरुआत हुई स्वप्नों के द्वारा। हालेलुया। इट्स बिगेन विद ड्रीम। और देखो क्या लिखा है, पढ़ो। यूसुफ ने एक स्वप्न देखा और अपने भाइयों से उसका वर्णन किया। और देखने के बाद एक स्वप्न, म्हणून तुमचे स्वप्न कोणाला सांगू नका। तुमचे स्वप्न देवा आणि तुमच्यामध्ये राहू द्या। किसी को अपने स्वप्न के बारे में मत बताओ। काल मला असं सपना पडला, मला तसा सपना पडला, जीवनात लय सपना आले। हालेलुया। बहुत सपने देखे, लेकिन
इसने क्या किया? अपने भाइयों को बांट दिया अपना सपना, और देखो क्या हुआ। तब वे उससे और भी द्वेष करने देखो, लगे। जब आप स्वप्न किसी को बताते हैं ना, तो मुंह पे अच्छा दिखता है, लेकिन अंदर से जलाहट होती है, जलाहट होती है अंदर से। When you share with someone, he feels jealous, और जलते थे। क्या प्रभू इससे बात करता है हमेशा? काय ह्याला देव दाखवतो नेहमी नेहमी, ह्यालाच दाखवतो का, असं बोलतो आपण। कोणीतरी सांगितलं, अरे काय ह्याला सारखं सारखं स्वप्न दिसतात देवाचीच, ह्याला काय असं दिसतं, ह्याला काय तसं दिसतं। डू नॉट शेअर विथ एनीवन, दैट्स अ प्रोफेटिक वे। लिख के रखो और परमेश्वर के साथ बांटो, वो उसे आशीषित करेगा। इंसान जलेंगे जलेंगे जलेंगे, और देखो क्या लिखा, उसके भाइयों ने क्या किया? When God give you a dream, not everyone will celebrate. हमेशा याद रखना, जब प्रभु आपको स्वप्न दिखाता है ना, हर व्यक्ति आपके स्वप्न में आनंद नहीं मनाएगा, जलाहट होगी उन्हें। Do not share. Comfort, pray, cover, seal and wait. Hallelujah. योसेफ को सपने के द्वारा शुरू हुआ, लेकिन एक बात बताता हूं, उसके भाई कितने भी जले, लेकिन परमेश्वर ने उसका स्वप्न पूरा किया। कितने भी जले, कितनों ने खंजर खोला, कितनों ने ठोका, अपने रिश्तेदार ने, अपने परिवार ने, अपने दोस्तों ने, कितने लोगों ने भी तुम्हें खंजर मारा, तो भी ध्यान एक ही बात रखो, प्रभु का सपना पूरा होगा। योसेफ का ड्रीम्स पूरा हुआ। His dreams became reality. लेकिन परिस्थिति में, दुख में, तकलीफ में, संकट में, हालेलुया, गया। उसके अपनों ने उसे मिसअंडरस्टूड किया। त्याच्या स्वतःच्या परिवाराने काय केलं माहिती का? मिसअंडरस्टूड म्हणजे काय म्हणतात त्याला, उसको गैरसमझ, या राइट, गैरसमझ। इवन हिज फॅमिली, त्याच्या परिवाराने गैरसमझ केला त्याच्यात। हे काय बोलतोय, हे काय असं दिसतंय तुला? तुला काय वाटतं तू आमचं राज्य करशील? तुला काय वाटतं तुला मोठा होशील? तुला काय वाटतं तू डायरेक्ट स्वर्गात जाशील? तुला काय वाटतं देव तुझा उपयोग करणार? तुला काय वाटतं? आपल्याला पण बोलतात, किती प्रार्थना करतो देव काय तुला बोलणार आहे का? तू कितना प्रेयर करता है और तुमने कभी शेयर किया? काय खोटं म्हणतोय? ऐसा असतं का? तसं असतं का? मिसअंडरस्टूड, गैरसमझ, निंदा, द्वेष। लेकिन एक याद रखो, आज जब आप परमेश्वर का स्वप्न देखोगे ना, आपको अपॉर्चुनिटी मिलती है, संधि मिलती, संधि। ड्रीम्स क्रिएट, देखो ड्रीम्स, स्वप्न संधि कमोते, बट विजन्स क्रिएट्स जेलेसी। दृष्टांत काय तयार करते माहिती? जड कुकडेपणा, हड़ अहाड़, हिंदी में कहते उसे जेलेसीपना। ड्रीम्स क्रिएट अपॉर्चुनिटी, बट द विजन्स क्रिएट जेलेसी। तो उसने क्या किया? अपने भाइयों को बताया। देखो क्या लिखा है, और अपने भाइयों से उसका वर्णन किया, तब वे उससे और भी द्वेष करने देखो, लगे। उससे और द्वेष करने लगे, उससे और निंदा करने लगे, उसकी और मारा पीटी होने लगी। समझने ना, जब आपके साथ कोई झगड़ा करते ना, आप गलत नहीं होते। प्रेज द लॉर्ड। जेव्हा तुमच्याशी कोण भांडतं ना, तो तुम्ही चुकीचा नाहीये। एक लक्षात ठेवा, तुम्हाला निवडलेले। He was chosen. He was not wrong. वो गलत नहीं था। He was chosen. इसके लिए झगड़े करते थे उसके साथ, लड़ाई करते थे उसके साथ। He was chosen from God.
When someone fights with you, जब आपके साथ कोई लड़ाई करता है, आपके साथ कोई झगड़ा करता है, आपसे बात नहीं करता, आपको बोलता है आप गलत हो, एक याद रखना, अगर आप गलत नहीं है ना तो समझ लेना मैं परमेश्वर ने मुझे चुना है. God, you have chosen me. I thank you. प्रभु तूने मुझे चुना है ना, इसके लिए सारी चीजें मेरे साथ ऐसी हो रही. ऐसी चीजें जो योसेफ के साथ हुई वो मेरे साथ हो रही है. Praise the Lord. अपने भाइयों से और जेलसी पना. हालेलुया. देखो लिखा है ना, क्या लिखा है? तब वे उससे और भी द्वेष करने 5 से 9 लगे. पढ़ेंगे हम. यूसुफ ने एक स्वप्न देखा हाँ. और अपने भाइयों से उसका वर्णन किया. वर्णन किया. तब वे उससे और भी द्वेष करने हम लगे. भी वर्णन करते ना, डिटेल्स मध्ये सांगतो. किती दूध दिसले आणि त्याला किती पंख होते आणि किती डोळे होते आणि किती नाक होते, किती हात होते, किती पाय होते, कुठून आला, कसा आला, कुठल्या रूपात आला. एवरीथिंग व्हेन वी से इन डिटेल, वर्णन किया था ना, वर्णन करते हैं ना, तो और जलसीपणा होती है. अजून जळणारे अजून जळतात. नेवर शेअर योर ड्रीम्स. प्रे करो उसके ऊपर. इट स्टार्ट विथ ड्रीम्स ओनली, नॉट विथ विजन्स. तुम्हारे जीवन का जो मार्ग है ना, जीवन का आने वाला, वो सपने से शुरू होते, दृष्टांत से नहीं. दृष्टांत दिवसाला बघतो, स्वप्न रात्री बघतो, आणि रात्रीचे स्वप्न कधी खरे होतात. का होतात? कारण देव दाखवतो. प्रभू दिखाता है. दृष्टांत कोण दाखवतो? देव. पण स्वप्न कोण दाखवतो? परमेश्वर. दृष्टांत तो स्वर्गदूत दिखाते. ड्रीम्स, विजन्स, विजन्स. मैंने ये देखा, मैंने वो देखा. वो उतने टाइम में रहता है, चला जाता है, लेकिन स्वप्न ही पूरे होते हैं. स्वप्न पूर्ण होतात. विजन्स नाही होते, स्वप्न होतात. ड्रीम्स आणि विजन्स मध्ये जमीन आसमानचा फरक आहे. नॉट विथ विजन्स. इथं नाही लिहिलंय दृष्टांतद्वारे, नाही, स्वप्नाद्वारे सुरू झालं. योसेफ की जर्नी सपनों के द्वारा शुरू हुई. ऑलवेज वेट, ऑलवेज वेट. आज तुम्ही काय स्वप्न पाहिलं, प्रे. काहीतरी स्वप्न पाहिलं, प्रे. काहीतरी चांगलं स्वप्न पाहिलं, प्रे. वाईट स्वप्न पाहिलं, ब्रेक. वाईट स्वप्न पाहिलं, ब्रेक. चांगले स्वप्न पाहिलं, प्रे. चांगलं स्वप्न पाहिलं, प्रे. वेट, 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 and Lord will make success. Hallelujah. स्वप्न पाहिलं की त्याची टिंडी वर गेली, आमची सगळी टिंडी खाली आली. लिहिलंय ना, वाचो आपण. उसने उससे कहा, हाँ, जो स्वप्न मैंने देखा है उसे सुनो. उसे सुनो. हम लोग खेत में पुले बांध रहे थे आपण पण म्हणतो, आपण सगळे जण होतो आणि मला देव दिसला. और क्या देखता हूँ हाँ. कि मेरा पुल्ला उठकर हाँ. सीधा खड़ा हो ये तो गया. ड्रीम्स था उसका, देखा ला जल, है ना. ये सब डिटेल में बताते. आपण सगळे एकत्र होतो. आपण पण म्हणतो कधी कधी आपण सगळे एकत्र होतो आणि तुला पाण्यात टाकलं आणि आम्ही हवेत उडत गेलो. कुछ भी दिखता है, कुछ भी दिखता है. कभी कभी मन की कल्पना ही रहती है. ऑलवेज प्रे फॉर योर ड्रीम्स. तुम्ही बघितलंय का, प्रत्येकाच्या गाडीमध्ये असं चक्र असतं आणि त्याला आहे ना पंख लावलेले असतात. बघितलंय का लोकांच्या गाडीत? त्याला काय म्हणतात माहिती का? इंग्लिश मध्ये ड्रीम कॅचर. स्वप्न पकडायला. हा, पंख असतात इकडे, पूर्ण पंख असतं, लटकलेलं असतं. त्याला इंग्लिश मध्ये ड्रीम कॅचर म्हणतात. क्यों लगाते? क्योंकि किसी का सपना अच्छा रहेगा तो चुरा के लेते. इसके लिए ऑलवेज आप तुमच्या स्वप्नासाठी रोज प्रार्थना करा. काय होतं आपल्याला माहित नाही या जगावर काय चाललंय. आपल्याला दिसत नाही, आपल्याला वाटतं डेकोरेशन आहे. दॅट्स नॉट डेकोरेशन, दॅट्स इव्हिल. वाईट आहे ते. ड्रीम कॅचर म्हणतात त्याला इंग्लिश मध्ये. घरी गेल्यावर त्याचा स्टडी करा. घरात लावू नका, स्टडी करा. कधी त्याला साप दिसला तुमच्या घरात निघल. ड्रीम कॅचर हे सगळ्यात खतरनाक असतं. दिस अ प्रॉफिटिक रेम. मैं क्यों बताता हूं? क्योंकि मुझे पता है. सगळ्यांच्या गाडीत नाही का लावलेलं असतं
कोणी घरात लावतो, कोणी गाडीत लावतो, एवढीशे किचन पण लावतात कधी कधी. त्याला ड्रीम कॅचर म्हणतात. ऑलवेज प्रे फॉर युअर ड्रीम्स. लॉर्ड आय कव्हर, आय सील इट. आज मी झोपणार आहे प्रभू, मला तुझे स्वप्न दाखव, आणि त्या स्वप्नांना प्रभू आज मी तुझ्या रक्तामध्ये सील करतो. शैतान को संधि मत दो अपने स्वप्नला चोरायला. तुम्हारे ड्रीम्स को चुराने के लिए उसे जगह मत दो, बल्कि उस सपनों को सच हकीकत में करो. इसने क्या किया? इट स्टार्ट विद ड्रीम्स. उसके भाइयों ने चुराने की कोशिश की. वो ड्रीम चुराने के लिए बैठे, त्यांचे स्वप्न चोरी करायला बसले. हालेलुया. बघा 37 मध्ये 23 आणि 24. आपण 23 आणि 24 वाचू. स्वप्न दिसलं, मग त्यांनी काय केलं? त्यांचा भाऊ, नाही का, ती स्टोरी आहे. आपण स्टोरी नाही वाचणार, आपण पार्ट बाय पार्ट बघूया. सगळ्यांना माहिती आहे की त्याच्या भावाला तो राजा बनणार आहे, सगळं माहिती. पण आज प्रभू आपल्याला काहीतरी प्रॉफेटिक वर्ड्स याच्यातून देणार आहे. हालेलुया. विल रीड इट. 37 मध्ये 23 आणि 24. इसलिए ऐसा हुआ कि जब यूसुफ अपने भाइयों के पास पहुंचा, फिर से गया. तब उन्होंने उसका रंगी बिरंगी अंगरखा हाँ, जिसे वह पहने हुए था हाँ, उतार लिया उतार लिया. और यूसुफ को उठाकर गड्ढे में डाल दिया. देखो गड्ढे में डाल दिया. द पिट इज नॉट योर एंड. वो गड्ढा उसके लिए खत्म. इसको क्या लगा की याला खड्ड्यात टाकलं म्हणजे स्वप्न संपले, Yes. ड्रीम संपले, विजन संपले. तुम्ही कधी खड्ड्यात पडले ना, तिथं संपत नसतं, तिथून सुरुवात होते. इट इज अ प्रिपरेशन. तैयारी होते, तिथं सुरुवात नाही होत, तैयारी होते. क्या लिखा है? उस गड्ढे में डाला और वहां पे क्या लिखा है? वह गड्ढा सूखा था, There was no water, dry season. उसमें कुछ जल न था. देखो, तुमच्या जीवनामध्ये पण कधी कधी असे सीझन्स येतात, असा ऋतू येतो की तुमच्या जीवनात कधी काही नसतं. भरपूर असतं, पण एक सीझन असतो कधी काही नसतं. नो वॉटर, नो फूड, ड्राय सीझन, काही नाही होत. निराश निराश निराश, अंधकार, तकलीफ, बोझा. गॉड इज प्रिपेयरिंग यू. परमेश्वर आपकी तैयारी कर रहा है. एक समय आपके जीवन में आया था कि आपके पास कुछ नहीं था. There was nothing. अकेले थे आप. कोई सपोर्ट नहीं, कोई साथ नहीं, पैसे नहीं, घर नहीं, खाना नहीं, पीना नहीं, पानी नहीं. ड्राई सीजन. Nobody was with you around you. Nobody. Everyone betrayed. तुमको धोखा मिला, गड्ढे में डाला. लेकिन परमेश्वर आपकी तैयारी कर रहा था. He did not lift you. उसने छोड़ के नहीं चला गया, वो आपको उधर तैयारी कर रहा था. देख, उस गड्ढे में पानी नहीं था, उस गड्ढे में जल नहीं था, और इंसान बिना जल के कभी नहीं रहता. परमेश्वर बोलतो ना, मी जीवनाचा झरणा आहे. हालेलुया. उस गड्ढे में पानी नहीं था, ड्राई सीजन था, आशा नहीं थी, मदद नहीं था. क्या लिखा है? लिखा है क्या कुछ? काय क्या लिखा है? नो वाटर. पढ़ेंगे 24 में, 23-24 में. इसलिए ऐसा हुआ हाँ, कि जब यूसुफ अपने भाइयों के पास पहुंचा, हाँ, तब उन्होंने उसका रंगी बेरंगी अंगरखा हाँ, वो निकल के आगे जिसे वह पहने हुए था उतार लिया उतार लिया, और यूसुफ को उठाकर गड्ढे में डाल उठाकर दिया. गड्ढे में फेंका. वह गड्ढा सूखा था, वो गड्ढा क्या था? सूखा था, सूखा था. आगे, और उसमें कुछ जल न था. आगे. तब वे रोटी खाने बैठ गए हाँ, और आंखें उठाकर क्या देखा हाँ. कि इश्माइलों का एक दल ऊँटों पर सुगंधित द्रव्य. देखो, वो तो आगे, लेकिन ये गड्ढा क्या है पता है? सूखा. सूखा था, कोरडा. कोरडं म्हणजे काय? मदत नाही, सपोर्ट नाही, कोणाचा हात नाही, कोणाची आशा नाही. जीवन कैसा था? अकेला था. परमेश्वर शांत था, है ना? देव तिथं शांत होता. परमेश्वर शांत था, अनुपस्थित नव्हता, उपस्थित होता. गॉड वॉज सायलेंट बट नॉट ॲब्सेंट. गॉड वॉज सायलेंट, नॉट ॲब्सेंट. वो उधर था, वो देख रहा था यूसुफ को, ये क्या करता है, क्या करता है. इसको मैंने स्वप्न दिखाया, आणि या स्वप्नावर त्या खरं होतो का नाही बघा. त्याला त्या गड्ड्यात टाकलं.
आशा नाही आपल्याला, आपण पण कुठल्या गड्ड्यात पडलो, आशा नाही, होप नाही, काही नाही, सुख नाही का जीवनामध्ये, सगळं काही निराश. पण मी सांगतो, दॅट इज अ प्रिपरेशन. प्रभू तुम्हाला तयार करते, आज तयार करते चांगल्या गोष्टींसाठी. आने वाले दिनों में अच्छा होगा. गॉड इज प्रिपेयरिंग यू. अकेला नहीं हो आप, परमेश्वर है ना आपके साथ. कोण पाहिजे तुम्हाला जवळ? कोणी नकोय, देव आहे ना बास. कौन चाहिए तुम्हें? अरे कोई नहीं चाहिए, चलेगा, लेकिन मुझे प्रभु चाहिए. प्रभु तू मुझे तैयार कर, आई एम रेडी. प्रभु भी देखता है, टेस्ट कर रहा है मेरा टाइम. हे गड्डा म्हणजे काय? टेस्टिंग का समय. बघतो ना आपण, सोनं किती प्युअर आहे, ह्याच्यामध्ये मिक्सिंग किती आहे, ह्याच्यामध्ये कुठले धातू आहे, चांदी किती याच्यात, तांबा किती याच्यात, निकल किती याच्यात, सोडियम किती याच्यात, पावडर किती याच्यात, त्या भट्टीमध्ये तयार करते तुम्हाला. सोन्याची भट्टी बघितली ना कशी असती? वरच्या वर करतात का त्याला खड्ड्यात घालतात? भट्टी कुठं असती? खाली असती का वर असती? कुठं असती? है ना, भट्टी दे काय ना, सगळ्या गोष्टी असं टाकतो या साथ. जमिनीवर त्याला टेस्ट करतात का सोन्याला? तुम्हाला पण गड्डा म्हणजे तुमच्यासाठी भट्टी आहे. योर पिट इज योर प्रिपरेशन. योर पिट इज योर रियल व्हॅल्यू. योर पिट इज योर रियल कनेक्शन. तुमचा तो गड्डा आहे ना, तो तुम्हाला सांगते काय करायचं काय नाही. तयार. हालेलुया. योर रिजेक्शन इज योर पार्ट ऑफ योर रिडायरेक्शन. तुम्हारा जो रिजेक्शन हुआ है ना, ते तुम्हाला मार्ग देणारा रस्ता आहे. तुम्हाला जर कोणी रिजेक्ट नसतं केलं ना, तर तुम्ही तसेच चालले असते जीवनभर. देवाला धन्यवाद द्या, कोणी तुमच्या सोबत असो नसो, परमेश्वराने तुमच्यात मार्ग दिलाय. परमेश्वर ने आपको अभी मार्ग दिया है, रिडायरेक्शन किया है आपको. प्रभू आहे नाही का, सगळ्या गोष्टी बघा कसा वेळेत करतो, वेगळ्या पद्धतीने करतो. कधी कधी वाईट लोकांना हाताशी घेऊन त्याचं कार्य करतो. योसेफाच्या भावाला हाताशी घेतलं आणि देवाचं काम झालं. सैतानाला हाताशी घेतलं आणि देव क्रुसीवर गेला आणि देवाचं कार्य झालं. तुमच्या जीवनामध्ये किती वाईट लोक येऊ द्या, ते तुम्हाला चांगल्या मार्गालाच नेणार आहे. वाईट लोक येणार, पण देव त्याचं कार्य कडून नेणार आहे. वाईट लोक येणार आहे. हालेलुया. बघा त्याच्या जीवनात कोण आले? योसेफाच्या जीवनात कोण आले? वाईट लोक. पण कार्य कोणाचं झालं? कार्य कोणाचं झालं? योसेफाला वर घेतलं. देवाला धन्यवाद. हमारे जीवन में कोई आपको आए ना गलत इंसान, धन्यवाद देना, ये हमको प्रभु रीडायरेक्ट करके तेरे मार्ग पे लेके जाने वाले. लॉर्ड, आई एम गोइंग टू वेट. गॉड यूज इविल्स पीपल इंटेंशन फॉर डिवाइन पर्पस. वाईट लोकांचे विचार देवाच्या आत्मिक कार्यासाठी होतं. वाईट विचार होते या योसेफाच्या भावाचे, पण देवाचं आत्मिक कार्य झालं. देवाने स्वप्न दाखवलं योसेफाला आणि पूर्ण केलं. योर पिट इज योर रिजेक्शन, योर पिट इज योर बिट्रेल, बट डोंट वरी, गॉड इज देयर. ही इज साइलेंट, ही इज नॉट एब्सेंट. वो है, वो मौजूद है, वो नहीं गायब हुआ, वो आपके बगल में है, बस आपको देख रहा है. आपको क्या देख रहा है प्रभु? तुम्हारा पेशेंस, तुम्हारा पेशेंस, तुमचं धैर्य बघते, तुमचे टेस्ट बघते. आपण म्हणतो ना, अरे देवा अजून किती परीक्षा घेणार, म्हणतो का नाही? प्रभु कितना मेरे जीवन में और समस्या, और कितना मेरा जीवन में टेस्ट होगा प्रभु. धन्यवाद दो. उसके बाद जो आशीषित होने वाले ना, वो ऐसा होने वाला है, वो कभी खत्म नहीं होगा. फिर क्या हुआ? 37 में 28, उनके भाइयों ने, देखो 24 में पढ़ते हम.
और यूसुफ को उठाकर गड्ढे में डाल दिया। हाँ वह गड्ढा सूखा था हाँ, और उसमें कुछ जल न था। आगे पढ़ेंगे हम, 28 तक पढ़ेंगे। तब वे रोटी खाने बैठ गए हाँ, और आंखें उठाकर क्या देखा क्या देखा? कि इश्माएल का एक दल हाँ, ऊँटों पर सुगंधी द्रव्य, बलसान और गंधरस लादे हुए गिलाद से मिस्र को चला जा रहा किधर जा है। रहे थे वो लोग? मिस्र। देखो, लेकिन उनके साथ क्या क्या लाया? गंध, मसाला, ऊद, सुगंधी गंधरस। द्रव्य। हे आशीर्वादाची सुरुवात। आमेन, हालेलुया। कहा जा रहे थे? मिस्र में जा रहे थे। क्या लेके जा रहे थे? आशीर्वाद घेऊन चालले होते, कुठून तरी आले, सगळा आशीर्वाद त्या लोकांनी घेतलं. आणि काय बघताय यहोशापाचे भाऊ की हे लोक चालले, आणि मग काय विचार केला? वाचू आपण. तब यहूदा ने अपने भाइयों से कहा, हाँ अपने भाइयों को घात करने हाँ, और उसका खून छिपाने से क्या लाभ होगा? क्या लाभ होगा? हमें कुछ मिलेगा क्या? नहीं। कुछ नहीं मिलेगा। उससे अच्छा क्या करेंगे इसको हम? आओ हम उसे इश्माएलियों के हाथ बेच बेच डालें डालते। और अपना हाथ उस पर न उठाए, हाँ क्योंकि वह हमारा भाई हाँ, और हमारी ही हड्डी और मांस हमारी का हड्डी, है। हमारी माँ से, हमारा ही सब कुछ है, हमारा ही खून आहे. दया येते कधी कधी, उगच केलं. दया येते कधी कधी, कशाला भांडलो, पण मनामध्ये काय ह्याला विकून टाकू त्यापेक्षा. दया भी कर रहे एक बाजू से, दूसरे बाजू से क्या बोल रहे? इसे बेच डालेंगे, इसका सारा सब कुछ बेच डालेंगे, इसको अकेला करेंगे, इसके पास कुछ नहीं रखेंगे, इसको ऐसे ही यहूदा के साथ वो मिस्री लोगों के पास बेच डालेंगे. और क्या करते फिर? और उसके भाइयों ने उसकी बात मान ली. तब मिद्यानी व्यापारी उधर से होकर उनके पास पहुंचे। हाँ, अंत यूसुफ के भाइयों ने उसको उस गड्ढे में से खींच के बाहर निकाला. और इश्माइलों के हाथ चांदी के 20 टुकड़ों में बेच दिया। देखो, एक बात बताता हूं यहाँ पे. त्याच्या भावानी त्याला घेतलं आणि त्या लोकांना दिलं, आणि किती? 20 चांदीचे नाण्यांना विकलं. इथं ट्विस्ट काय की परमेश्वर योसेफाला मिस्रचा राजा बनवणार आहे, बरोबर? पण मिस्र मध्ये जायला याची ताकद नव्हती योसेफाची. तो गेला कसा असता? त्याला जायला मार्ग तरी पाहिजे होता, है ना? परमेश्वर ने जो तुम्हारे जीवन में तुम्हें लगता है वो मिस्र है, हकीकत में वो मिस्र नहीं है, वो तुम्हारी डेस्टिनी है. That's your destiny. That's not a slavery. परमेश्वराने बघा योसेफाला त्या खड्ड्यातून काढलं आणि त्याला मिस्रचा राजा बनवायचा होता, म्हणून या लोकांना यांनी विकलं आणि त्याला त्या उंटावर घेऊन गेले. गेला कसा असतं? योसेफ लहान होता ना, सगळ्यात परिवारामध्ये एकटा होता, लहान होता. बापानी काय म्हटलं असतं? कुठे चाललाय? मिस्रला चाललोय. कशाला? मला राजा बनायचंय. 2 फटके अजून मारले असते, 2 कानाखाली अजून मारले असते इसाकानी, याकोबनी, है ना? पण देवानी काय दाखवलं त्याला? स्वप्न. माझी टिंडीवर राहणार, माझं हे वर राहणार. पण कुठं? जागा, एरिया माहित नाही. तुमच्या स्वप्नांमध्ये पण देवानी तुम्हाला काहीतरी आशिषित दाखवलं असेल ना, प्रार्थना करा. तुम्हाला माहित नाही तुम्हाला मिस्र मध्ये परत जायचंय का नाही. परत मिस्र मध्ये गेले ना तर समजायचं की प्रभू मला काहीतरी तिथं देणार आहे. युअर एंड इज युअर बिगिनिंग. युअर एंड इज नॉट एंड. तुमचं शेवट हा तुमचा शेवट नाहीये, सुरुवात आहे. मिस्र में जाना इज नॉट अ स्लेवरी. वो मिस्र में जाने बंदामध्ये नाही आले, तुम्हाला ती देवानी तिथं काहीतरी देणार आहे. हालेलुया. क्या किया उसके भाइयों ने उसको? और फिर क्या हुआ? वो लोग लेके उसको, हालेलुया. परमेश्वर ने क्या किया यहाँ पे? उसे राजा बनाने था. याला कसं तरी न्यायचं. बघा देवाची योजना. खड्ड्यात टाकलं, संपला नाही, तयारी केली, त्याला तिथून त्या लोकांमध्ये दिलं आणि तिथून पाठवून दिलं. सुरुवात झाली. प्रिपरेशन के बाद प्रिपरेशन. भाजी बनवतो ना घरामध्ये, भाजी सब्जी बनाते, सबसे पहले क्या करते?
तैयारी करते, तैयारी में सबसे पहले क्या करते? जो बनाना है मेन इंग्रेडिएंट तो चाहिए. योसेफ मेन इंग्रेडिएंट था. अगर वो नहीं जाता था सब्जी नहीं बनती थी. हालेलुया. प्रभू तुम्हारे लिए कुछ तो काम रखा आहे. तुम इंग्रेडिएंट आहे. तो म्हणतो ना तुम्ही या जगाची मीठ आहे. कुठं वापर होणार आहे तुम्हाला नाही माहित. कुठल्या देशात वापर होणार आहे तुम्हाला माहित नाही. पण तुम्ही जगाची मीठ आहे. तुम्ही म्हणणार नाही मला पुणेच पाहिजे, मला पुणेच पाहिजे, मला पुण्याचंच मीठ बनायचंय आणि मला इंडियाचंच मीठ बनायचंय. देवानी तुम्हाला जर दुसऱ्या देशातलं मीठ ठेवलं असेल तर काय है ना. पुण्यामध्ये इतकं मीठ झालं आता पुणे खारट होतंय. पण असे काही ठिकाण आहे की तिथं मिठाची गरज आहे. असे काही ठिकाण आहे जिथं मिठाची गरज आहे. मिसरमध्ये मिठाची गरज होती. मिसरमध्ये देव म्हटला माझं काम नाहीये तिथं काय जायचं मला. पण शेवटी देवाला म्हटलं माझं ते सगळं पाठवायची गरज आहे. काय केलं? योसेफाला त्या खड्ड्यातून काढलं आणि त्यांना या व्यक्तींना विकलं आणि या मिठाला आता ते घेऊन निघाले त्या देशामध्ये टाकण्याकरिता. हालेलुया. देवानी सांभाळून ठेवलं होतं तुम्हाला. प्रभूनी तुम्हाला सांभाळले असून तुम्हाला टाकलं नाहीये. तुम्हाला खड्ड्यात टाकलं असेल, तुम्हाला धोका मिळाला असेल, तुम्हाला हाणामारी झाली असेल, गाड्यापर्यंत चाकू आला असेल, पण तो चाकू घुसला नाही असून देवानी तुम्हाला सांभाळून ठेवलंय. प्रभु ने आपको संभाल के रखा है ताकि आपका जो मिठास है वो का तो इस्तेमाल होने का है. म्हणून रोज प्रार्थना करा, माझा उपयोग कुठे? प्रभु तूने मुझे बोला है देश का नमक. कौन से देश का नमक हूं मैं? कौन से देश का नमक हूं मैं? Hallelujah. You are preserved. God sent me to preserve. प्रभु तूने एक स्वर्गदूत भेजा है मुझे संभालने के लिए. योसेफ के भाइयों ने त्याला तिथं चाकू मारला असता, त्याला जंगलातच ठोकला असतं, दगडाने मारला असतं, पण त्यांनी काय विचार केला? याला खड्ड्यात घालू. म्हणजे बघा, त्याला मारायची योजना केली, पण कसं? खड्ड्यात टाकलं. कोणी बुद्धी दिली? प्रभूने दिली. त्याला मारायचंच प्लॅन केला ना, मारूनच टाकू आता म्हटलं. पण देवानी ते मारायचे प्लॅन कसे बदलले? थोडेसे दुःखामध्ये टाकून दिलं. बट गॉड सेज आय एम विथ योसेफ. प्रत्येक वचनामध्ये लिहिलेले पुढे मी योसेफा बरोबर आहे. आय एम विथ जोसेफ. काय म्हटलंय? जोसेफाला, योसेफाला. हालेलुया. योसेफानी कष्ट, मेहनत, परिश्रम, परिस्थिती सगळ्या गोष्टी बघितल्या. तुम्हें लगता है मेरा सब कुछ खत्म हुआ, मेरे पास का मुझे, तुम्हें लगता है मी हारलोय. हालेलुया. तुम्हाला वाटतं मी हारलोय, पण तुम्ही हारले नाहीये. तुम्हाला फक्त आता नवीन लोकेशनची गरज आहे. गॉड इज गोइंग टू रिलोकेट यू. यू आर नॉट लूज. देव तुम्हाला फक्त लोकेशन चेंज करते. मिठास तोच राहणार, फक्त आता लोकेशन बदलते. या लोकेशन मध्ये तुम्हाला वाटतंय का मी हारलोय? ठीक आहे प्रभू, मी हारलोय. पण देव म्हणतोय स्वर्गातून, अरे बाळा तू हारला नाहीये, तुला आता लोकेशनची गरज आहे दुसऱ्या. योसेफाला वाटलं या गड्ड्यात मी हारलोय. योसेफ बोला मेरा कौन है? पानी नहीं है, खाना नहीं है, गड्ढे में कौन निकालेगा? परमेश्वर बोला बेटा डर मत, तेरा लोकेशन बदलूंगा मैं, तेरा लोकेशन चेंज करूंगा. लोकेशन चेंज. गॉड ही रिलोकेटेड हिम. हारा क्या वो? त्याला वाटलं मैं लूज, पण परमेश्वर क्या बोल रहा? रिलोकेटेड. यू नॉट लूज. तेरे मुंह में ये शब्द अच्छे नहीं लगते. आपण जे म्हणतो ना आता मी हारलोय, ते शब्द बोलू नका. ते देवाला आवडत नाही. आपला प्रभू हारला नाही तर आपण काय हारायचं? हमारा परमेश्वर हारा नहीं है. बस लोकेशन चेंज करने की जरूरत है ना. रिलोकेट योरसेल्फ.
लोकेशन बदलून बघा, म्हणजे घर नाही बदलायचंय. पास्टरनी सांगितले जागा बदला म्हणजे सगळं चांगलं होईल. आत्मिकतामध्ये चेंज व्हा. तुम्हाला म्हणणार तू असा तू तसा, देवा मला याच्यापासून वेगळं कर, मला याच्यापासून याच्या संगतीपासून वेगळं कर. तो मला किती शिव्या देतोय, तो माझी किती निंदा करतोय, तो मला किती हिडीस पिडीस करतोय, देवा त्याचं लोकेशन बदल. प्रभू तुम्हाला बदलणार. असं नाही म्हणायचं प्रभू मी हारले. यू आर नॉट लूज. तुम्ही हारले का? खरंच हारले का? तुम हारे हुए क्या? लोकेशन चेंज करो बस. तुम्हाला लोक म्हणतील, तोंडावर शिव्या देतील, मारतील, थुकतील, बोलतील, निंदा करतील. देवा मला लोकेशन बदल. ते आपल्याला बदलणार. पण हे नाही म्हणायचंय मी हारलोय, हे कधी नाही म्हणायचंय. आयुष्यात बोलायचं नाही इथून पुढे. इसके आगे कभी बोलो मत मैं हार चुका हूं, ऐसा कभी बोलो मत, कभी नहीं. हार हे शब्द तुमच्या तोंडात चांगला नाही. देवानी स्वप्न दाखवले, पूर्ण होणार आहे. पण तुम्ही म्हटले मी हारलो हारलो तर स्वप्न राहणार. पण तुम्ही म्हटले प्रभू बदल, लोकेशन बदल, चेंज कर, प्रभू बदलणार. 39 मध्ये जाऊया आपण डायरेक्टली. 39 अध्याय 39 आणि 40. 39 and 40 अध्याय. उत्पत्ति 39 वाचूया. जब यूसुफ मिस्र में पहुंच गया, मिस्र में देखो पहुंचा, तब पोतीफर नामक एक मिस्री ने, जो फिरौन का हाकिम और अंगरक्षक का प्रधान था, उसको इश्माइलों के हाथ से जो उसे वहां ले आए थे मोल लिया. देखो फिर से उसके खरीदी की, फिर से उसको खरीदा. अरे आपको मालूम है क्या परमेश्वर ने आपके लहू से आपको खरीदा है? क्यों बोलते हो? आज शैतान ने खरीदा, कल फिर से प्रभु ने खरीदा. आज फिर से शैतान ने खरीदा, कल फिर से प्रभु ने हमें खरीदा. आपल्याला विकत घेतले. आपण फुकट नाही आहो. तुम्हाला मोल आहे, तुम्हाला किंमत आहे. लोक म्हणतात तुझी काय किंमत आहे? किंमत काढतात आपली. अरे भरपूर आहे. आमची किंमत भरपूर आहे. ते फक्त देवाला माहिती. काय किंमत आहे हे देवाला माहिती आणि तुम्हाला माहिती. तुमचं एक स्टेटस आहे. प्रेज द लॉर्ड. देयर इज ऑलवेज अ वैल्यू फॉर यू. कभी आपने आपको छोटा ना समझना. तुम्ही कधी नाही म्हणायचं मी छोटा आहे. प्रभुने मला सर्व उच्च स्थान दिलेले. प्रभु मैं नीचा नहीं हूं, तूने मुझे सर्व अच्छा स्थान दिया है. दुनिया कुछ भी कहे, दुनिया जालिम है, दुनिया ऐसी है, दुनिया वैसी है. खत्म करो उसके साथ नाता. आप दुनिया को छोड़ो, प्रभु आपके पास आएगा. प्रेज द लॉर्ड. आप किसको छोड़ो? दुनिया को पकड़ के रहेंगे ना तो तुमको भी जालिमगिरी करना पड़ेगा. फिर तुम्हाला पण त्याच्या बंधनात या लागेल. सगळ्यात सोपं जगाची मैत्री, देवाची दुश्मनी. नाही का? जगाची मैत्री, देवाची दुश्मनी माहिती आहे तरी करायचं. तरी करायची मैत्री देवासोबत नाही, जगासोबत. हे पाहिजे, ते पाहिजे, आराम पाहिजे, स्टेटस पाहिजे, पैसा पाहिजे, XYZ पाहिजे, अमुक पाहिजे, डमुक पाहिजे, टमुक पाहिजे, पण देव नाही पाहिजे. बाकी सगळं पाहिजे. स्टेटस घेण्यासाठी आणि स्टेटस ठेवण्यासाठी जगाला मैत्री करणार आणि देवाची दुश्मनी बोलणार. क्या पाएगा तू जीत कर इस दुनिया को, क्या लाभ होगा खोकर अपने आत्मा को. तू आजा यीशु के पास, तुझे यीशु. क्या बात है. हालेलुया. क्या हुआ देखो, आगे पढ़ेंगे हम.
यूसुफ अपने मिस्री स्वामी के घर में रहता था और यहोवा उसके संग था। देखो, यहोवा उसके संग था। छोड़ा गया, हार मानी गया, रिलोकेशन किया, यहोवा उसके संग था। रिलोकेट, यहोवा उसके साथ। संग था। बिफोर योर प्रमोशन गॉड प्रिपेअर युअर कॅरेक्टर. तुमच्या प्रमोशनच्या आधी तुमचं चारित्र्य देव करतो. कसंही काय प्रभू तुम्हाला पारखतो. प्रमोशन झालं त्याचं, पोतीपसच्या घरी जायला म्हणजे लय प्रमोशन झालं. खड्ड्यातून जरा एक स्टेप वर आली, प्रमोशन झालं है ना. तो राजा होता, त्याच्या खाली प्रधान होते, म्हणजे राजा म्हणजे काय म्हणतात त्याला, अधिकारी होता. एक अधिकाऱ्याच्या घरात दिलं. कोणाच्याही घरात गेला असता, कोणाच्या घरात त्याला टाकलं असतं, पण कुठे गेला, अधिकाऱ्याच्या घरात. अंगरक्षक अधिकारी त्याच्या घरात गेला. आणि काय लिहिलंय, यहोवा उसके संग था, इसलिए वह भाग्यवान पुरुष हो गया. भाग्यवान हो गया हो. आपण म्हणतो ना, अरे माझं भाग्य कधी बनणार, जेव्हा यहोवा तुमच्या सोबत असणार तेव्हा तुमचं भाग्य बनणार. माझं नशीब, आपण म्हणतो माझं नशीब फुटकं, माझं नशीब फाटकं. गावाकडचे लोक म्हणतात, अरे फुटकं फाटकं काय, देव करा तुम्हाला चांगलं होणार. प्रभु को अपनाओ, नसीब बदलेगा. यहोवा उसके साथ था, यहोवा उसके संग है, यहोवा उसके संग रहेगा. नेवर से आई एम लूज. कभी बोलना नहीं मैं हार चुका हूं, कभी नहीं, कभी बोलो मत. वो हार शब्द आपल्या तोंडात चांगलं नाही. बरोबर, प्रॉमिस करणार का, काय करणार, मी हारलोय, मी हारलोय असं म्हणणार का, कधीच म्हणायचं नाही. प्रभू स्थान बदल. प्रभू काय करणार, आणि देव तुमच्या सोबत आहे. लिखाय ना, यहोवा उसके संग था. भाग्यवान म्हणा. बघा, नशीब बदललं. कुठं नशीब बदललं, जेव्हा तुम्ही जेव्हा देवाला लोटांगण घालतात ना. प्रे, कोणसी प्रेयर, लेट के प्रेयर. प्रभु पूरी तरह से मैं नम्र होता हूं, घुटने पे भी नहीं, मैं लेटता हूं तेरे सामने. नसीब बदलेगा. ये मैंने खुद ऑब्जर्व किया है. घुटने पे नहीं, लेट के. प्रभु ने क्या किया, आज बदल दिया. भाग्य बदला मेरा, इंसानों के द्वारा नहीं, प्रभु के द्वारा. वाई, प्रभु जस्ट रिलोकेट मी. प्रभु ने मेरा लोकेशन बदला, प्रभु ने मुझे बदल दिया. प्रभु मेरे संग है ना. तिथं म्हटलंय का त्याची आई होती, बाप होता, भाऊ होते, बहीण होते, रिलेशन होते, नातेवाईक होते, रिलेटिव्ह होते. कोण होतं, कोणी असो नसो, प्रभु तू है. अकेले क्या करेंगे, अरे देव है ना. मेरे साथ कौन है, मेरा कौन है, कौन है, कौन है, राजाओं का राजा. हाँ, गाणं माहिती ना ते. ये बोला, यीशु है उसका नाम, तो करो जय जयकार, तो करो जय जयकार, है ना. अरे और क्या चाहिए, यहोवा उसके संग था. खत्म, आगे पढ़ेंगे. और यूसुफ के स्वामी ने देखा कि यहोवा उसके संग रहता है. किसने देखा, यूसुफ के स्वामी. यूसुफ के स्वामी ने क्या देखा, रहता है, त्याच्यासोबत देव आहे. यूसुफ ने देखा, लेकिन उसके भाइयों ने नहीं देखा, उसके घर वाले ने नहीं देखा, उसके पप्पा ने नहीं देखा, उसके मम्मी ने नहीं देखा, उसके भाइयों ने नहीं देखा, उसके बहनों ने नहीं देखा, बाहर के रिश्तेदार ने नहीं देखा, उसके अपने दूसरे देश वाले ने देखा. इसके साथ यहोवा आहे. अजून काय पाहिजे, मेरे साथ. देखो, तुम्हाला तुमचे कोणी कधी म्हणणार नाही तुमच्या सोबत देव आहे.
कधी आपले म्हणत नाही तुझ्यासोबत देव आहे. कधी म्हणतात का मी आहे ना तुझ्यासोबत, का काळजी करतो, मी हूं तुझ्यासोबत. पण असे नाही म्हणणार देव तुझ्यासोबत आहे, कधी नाही म्हणणार. मी आहे मी आहे मी आहे, तो मी करत मे किती करणार. मी एक वेळ येते अशी की ते मी पण नसतात सोबत, आता मी एकटाच आहे. यूसुफ के स्वामी ने देखा यहोवा इसके साथ है. आपके परिवार को ये सिखाओ, तुमच्या परिवाराला हे शिकवा, तुमच्या घरातल्या लोकांना हे शिकवा. काय म्हणायचं, देव तुझ्या सोबत आहे. मी असो किंवा नसो देव तुझ्या सोबत आहे. आम्ही असो किंवा नसो नेहमी बोला, म्हणजे देव सोबत राहतो. तुमच्या शब्दांमध्ये सामर्थ्य. मैं हूं या ना हूं, मैं हूं या ना हूं. आणि जेव्हा देव असतो काय गोष्टीची कमी, काय गोष्टीची कमी, काय कमी होणार, काय नाही होणार. का नाही होणार, नाही का. मरण जरी आलं तरी स्पर्श होणार, का नाही होणार. अजून काय पाहिजे. मेरे को बहुत रोने को है जब मैं ये वचन कर रहा था, मेरा दिल भर के आया था. कल रात को मैं इतना प्रभु से नाही का, म्हणजे नाही का अक्षरशः हृदय भरून आलं. कोई असो किंवा नसो देव तो आहे. हे जेव्हा वाचलं ना मी पोटिपसच्या स्वामीनी बघितलं, यौसुफेच्या स्वामीनी, की देव त्याच्या बरोबर आहे, मी असलं माझं मन भरून आलं. मी म्हटलं देवा धन्यवाद. कोई रहे ना रहे, परिवार रहे ना रहे, तू मेरे साथ है. आगे पढ़ेंगे. और जो काम वह करता है हाँ, उसको यहोवा उसके हाथों से सफल कर देता देखो है. राजा बनाना है. उसने नहीं बोला हार माननी है, ऐसा नहीं बोला गड्ढे में गया था. उसने कुछ नहीं बोला, उसने बोला कुछ नहीं बोला, बस शांत सा. आणि आपण अरे बापरे, आतापर्यंत 10 शिव्या दिल्या असते. नाही त्या गोष्टी बोललो असतो, खड्ड्यात कुठल्या पडलो असतो तर. असं झालं, माझं वाईट झालं, आणि चांगलं होतं तर बरं नाही ना, असं नाही तसं नाही, झालं घरानं सुरू करतो आपण. हे बिचाऱ्यांनी काय बोललं नाही, त्याला माहित पण नाही याला विकत घेतलंय विकलं, याला काही माहित नाही, याला पत्ताही नाही लागला. कसा होता, स्वप्न बघितलं, त्या स्वप्नावरती तो विश्वास केला. प्रभु मेरे साथ है. जल्दी पढ़ेंगे, आगे पढ़ेंगे. तब उसकी अनुग्रह की दृष्टि उस पर हुई, हाँ और वह उसकी सेवा टहल करने के लिए नियुक्त किया गया. हाँ, फिर उसने उसको अपने घर का अधिकारी बना के अपना सब कुछ उसके हाथ में सौंप दिया. प्रेज द लॉर्ड. अधिकारी, घराचा अधिकारी बनवला. एक वेळ असती की घर चालू शकत नाही, एक वेळा असेल अधिकारीच बनवला डायरेक्ट घराचा. अख्खं घराचं राशन बिशन सगळं तो सांभाळतो. आता पहिले त्याचे भावाला काय बोलायचे नाही, घर सांभाळू शकत नव्हता. आज परिस्थिती त्याची बदलली. थोडे महिने गेले असेल, थोडे वर्ष गेले असेल, पोतिपसनी त्याला अधिकारी बनवलं घराचा. वाढली अजून लेवल, बढ़ गए. आता तिथं येणार, क्योंकि प्रभु उसके संग था, है ना. अधिकारी बनवला. मग काय, जब से उसने उसको अपने घर का और अपनी सारी संपत्ति का अधिकारी बापरे. बनाया. कुठला अधिकारी बनवला, संपत्तीचा. हे आपल्याकडे यायला पाहिजे ना. सर म्हणायचं काय, प्रभू तू मेरे संग आहे. मग संपत्ती येते, सगळं येतं. देव असला की आनंद येतो, देव असला की जॉय येतो, देव असला की धन येतं, प्रभू असला की सगळं येतं. पण त्याच्यामध्ये ट्विस्ट आहे. त्याच्या जीवनात परीक्षा परत आली. पोतिपसची बायको. देव तुम्हाला इतकं देणार की तो तुम्हाला थोडंसं सोडणार डिल्ल, की तुम्ही काय करता, कुठं जाता, जगामध्ये जाता, व्यसन करता, कुठले दुसरे बाई माणूस यांना नाचवता. सही बात है, पैसा आने के बाद इंसान बदल जाता है. पैसा आने के बाद शौक होता है, पैसा आने के बाद लाइफ बदलती है, पैसा आने के बाद गर्व आता है, पैसा आने के बाद घमंड आता है, पैसा आने के बाद दोस्त आते, पैसा आने के बाद दूसरी बीवी आती है, पैसा आने के बाद दूसरा पति आता है, पैसा आने के बाद दूसरे बच्चे आते.
होता है. पैशाला पाय फुटले ना कुठे पळतात, डरायची गरज नाहीये. इसके पास सब कुछ आया. पैसा आने के बाद नहीं क्या फिर घर बिखरता है, अब मेरे को कुछ नहीं, मुझे अलग रहना, XYZ वो भी करता है प्रभु, अलग कर दिया. आगे क्या लिखा है? तब से यहोवा यूसुफ के कारण फिर उस से आया, मिस्र के घर पर आशीष देने लगा. फिर से युसूफ के कारण मिस्र में आशिषित आया. जेव्हा देव तुम्हाला काहीतरी नाही का मिस्र मध्ये पाठवतो, तर तिथं तुमची मिस्र मध्ये तुमच्या आशीर्वादाची सुरुवात होते म्हटलेलं आहे. परमेश्वर आपको मिस्र में क्यों भेजता है पता है? आशीष का कारण बनने के लिए. ऐसे नहीं भेजता. डेस्टिनी इधर रहती लेकिन पीछे जाना पड़ता कभी कभी. क्यों भेजता है? तुम्ही ते बघितले का गुलेर? बघितले का? दगडाला जितकं मागे ओढणार त्या आणि सोडणार तितकं तो वेगात पुढे जाणार है ना. ये हमारा जीवन है आज. जितना खींचेगा प्रभु पीछे, जानेगा 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 मिस्र में, और एक साथ प्रभु छोड़ेगा ना, ऐसे भागेंगे 100 कदम आगे जाएंगे. कितने? 10 कदम नहीं, 100 कदम भागेंगे. प्रभु करेगा. मी हारलोय. वाईट मार्ग, पैसे थोडेसे आले की काय करायचं नसतं, देवाला धन्यवाद द्यायचा असतो. पैसे आले तर देवाला धन्यवाद करायचा. अजून देखो, दुख में प्रभु की प्रार्थना करो. आज एक तुमको टिप देता हूं, दुख में क्या करो, और जब तुम धनी होते ना तो प्रभु को धन्यवाद दो. दुख में प्रभु को, और जब सुख आएंगे ना तो क्या करो, यही क्वालिटी रखना. ही क्वालिटी ठेवा, ही क्वालिटी ठेवा. देव तुम्हाला असं गुलर सारखं मागे उडून सोडणार, असे वेगात जाणार. बघणारा पण बघणार कोण गेलं, दिसणारच नाही. त्याला माहितच नसणार ना कोण गेले शेजारून, तो कसा गेलाय, कुठं गेलाय, काही कळणार नाही. तो दगड दिसत नसतो पण त्याच्या निशाण्यावर जातो. जे आपण त्याला निशाणा दिलाय ना त्या निशाण्यावर तो लागतो, एवढं खात्री आहे. तो दगड बघत नाहीये किती लोक बघतात आणि किती जण माझी वाहवा करतात, काही नाही. तो फक्त फोकस करतो. फोकस कुठं करतो? जातानी बघत जातो ना, असं त्याला ओढतो आपण, ताणतो नाही का पहिले मागे. तो काय करतो, पहिले बघतो, सगळ्यांना बघतो असं, तुम्हीच ना सगळे, ठीक आहे, थांब थोडे दिवस. आणि जेव्हा सुटतो ना, सटकन जातो ना, थांबत पण नाही. पोतीपस परमेश्वर उसके साथ था, यूसुफ के साथ. आगे क्या लिखा है, एक थोड़ा सा देखेंगे. और क्या घर में, क्या मैदान में उसका जो कुछ था सब पर यहोवा की आशीष होने किधर किधर लगी. आया? घर में भी था. शेतीवाडी म्हणजे मैदान बघा, बिझनेस, काम धंदा, सर्व गोष्टींमध्ये पोतीपस बघतोय ही बरकत कशी आली. आशीष होने लगी. योसेफाला बघतोय पोतीपस, बापरे याच्यासोबत देव आहे, दाखवून देतो देव. पण ज्याला दिसतात ना त्याचे मन बदलतात. जलसी, कुरकुरपणा येतं ना, जळकुकडेपणा, सगळ्या गोष्टी येतात. पण काय झालं पुढे? इसलिए उसने अपना सब कुछ यूसुफ के हाथ में यहाँ तक छोड़ दिया कि अपने खाने की रोटी को छोड़ वह अपनी संपत्ती का हाल कुछ न जानता था. पोतीपसला काय घेणं देणं नव्हतं जेवणाशिवाय, सगळं त्याच्याकडे. मस्त पोतीपस यायचा, खायचा प्यायचा, आनंद करायचा. सगळा कारभार योसेफ. जेव्हा त्याचं डेस्टिनी बदलली तेव्हा कार्य. ज्या जुन्या गोष्टींमध्ये होता गुरफटत, काही नाही भेटलं, तो बोलला पण नाही, लॉर्ड रिलोकेट मी. व्हेन ही चेंज हिज फ्युचर चेंज. तुम्हाला रिलोकेशनची गरज आहे. डेस्टिनी बदलो. तुमच्या त्या विचार बदला. आता काढून टाका. जगाची मीठ आहे, प्रार्थनेची मीठ आहे, आराधनेची मीठ आहे, तुम्ही बदला आता.
प्रभू सगळं घेणं देणं काढतो आता नवीन गोष्टीत इन्व्हॉल्व व्हा. कारभारी बनणार तुम्ही. मी भारी, कार भारी, लय भारी, जगात भारी है ना. मग सगळे येतं, सगळेच भारी होतात. मग काय लिहिले पुढे लवकर लवकर. यूसुफ सुंदर और रूपवान था. हा, इन कारणों के पश्चात ऐसा हुआ कि उसके स्वामी की पत्नी ने यूसुफ की ओर आंख लगाई. क्या लगाई? आंख लगाई डोळेच लावले और फक्त. कहा मेरे साथ सो. हाँ देखो ये तो हो गया. वहां से स्टोरी चालू. फिर से पैसा आने के बाद औरत आती है. पैसा आने के बाद लाइफ बदलती है. लड़के लोग शौक बदलते. पैसा आने के बाद पार्टी बदलती है. पार्टियां होती है. चला पार्टी करू आज. जॉब आली, सॅलरी आली, पार्टीला चला, खायला प्यायला, एन्जॉय, दुनियादारी. प्रभू टाकतोय खडा. हे देवाने टाकलाय खडा. ती बायको अशीच नाही आली त्याची. टाकलाय देवानी खडा बघण्यासाठी. टेस्ट. कोणी टाकला खडा? देवानी टाकला खडा. टाकून बघू. भरपूर खडे पडले वाटतं. टाकला खडा. ही बाई, हा माणूस कसा राहतो पैसे आल्यावर? सगळे येणार, पण जर तुम्ही दुश्मनी केली त्याच्याबरोबर देव तुम्हाला अधिक आशीर्वाद. त्यांनी जर त्या बाईला म्हटलं असतं की ठीक आहे चल आपण XYZ या गोष्टी करू, त्याचा आशीर्वाद संपला असता. दाऊदने काय केलं? हेच पाप केलं. एक पाप, एक अपराध, बरोबर एक पाप, वे विचार, तिथं चुकला, सगळं वैभव गमवलं. यांनी काय केलं? लात मारून हकललं तिला. चल मीच जातो. 40 में लिखा आगे पढ़ेंगे हम. पर उसने अस्वीकार करते हुए हाँ, अपने स्वामी की पत्नी से कहा सुन जो कुछ इस घर में मेरे हाथ में है हाँ, उसे मेरे स्वामी कुछ नहीं जानता. देखो सब कुछ था उसके पास. यहाँ तक की बायकोची परमिशन होती हिला घेऊन पाळायचं का नाही. मेरे स्वामी नहीं जानते तुम्हारे मन में क्या है. कैसे जानेगे? है ना. स्वामीच्या मनात काय माहित? काहीच नव्हतं. पण स्वामीच्या मनात, स्वामिनीच्या मनात चाललं होतं गोष्टी. स्वामीच्या मनात काही नव्हतं, पण स्वामिनीच्या मनात चाललं होतं युसिपाला घेऊ आपलंसा बनू. हा, स्वामी म्हटलं मला काय माहित नाही. स्वामिनी बिचारी आली आपल्या रूपात नटत तटत डान्स करत. ह्याच्याकडे सगळे बाबा है ना कजरारे करत आली त्याच्याकडे. आणि चल आपण असं करू, तुझ्या हातात सगळं कारभार आहे. तो पाठ सोडून आपण पुढे जाऊया डायरेक्ट. आगे बघेगे. भाग गया घर छोड़ के भागता है. आई थिंक 40 में रहेगा. चालीस में पढ़ेंगे हम. डायरेक्ट 40 वाचो. अध्याय 40 अध्याय वाचो. इन बातों के पश्चात ऐसा हुआ कि मिस्र के राजा के पिलाने हारे और पकाने हारे के अपने स्वामी के विरुद्ध कुछ अपराध किया. तब फिरौन ने अपने उन दोनों हकीमों को अर्थात पिलाने हारों के प्रधान और पकाने हारों के प्रधान पर क्रोधित होकर उन्हें कैद करके अंगरक्षकों के प्रधान के घर उसी बंदी गृह में जहाँ यूसुफ बंदी था डलवा दिया. हा बघा, बंदानं टाकलं त्याला. बंदी टाकलं ना. त्याच्या बायकोला असं छेडछाड केली म्हणून. केलं का? कुठल्या? आई थिंक 39 मध्ये लिहिलेलं आहे ते. 39 किधर तो लिखा है उसको जेल में डाला आहे का? 18 मध्ये. वाचो आपण मराठी मध्ये असेल तर. और जब मैं पढ़ेंगे. ऊंचे स्वर से चिल्लाकर उठी तब वह अपना वस्त्र मेरे पास छोड़कर भाग गया. हाँ भाग गया. अपनी पत्नी की ये बात सुनकर तेरे दास ने मुझे ऐसा काम किया. ऐसा काम किया. यूसुफ के स्वामी का कोप भड़का. हाँ. और यूसुफ के स्वामी ने उसको पकड़कर बंदी गृह में डाल दिया. जहाँ राजा के कैदी बंदी थे हाँ. डलवा दिया. अभी किधर गए? देखो पोस्ट बदली. आता अशा ठिकाणी टाकलं जिथं राजा लोकांचे लोक असतात. जेलमध्ये पण प्रकार असतात जिथं खालचे लोक नाही का, जिथं बरोबर जे छोटे मोठे चोर मिर तिथं टाकतात.
जे थोडे मर्डर करतात थोडे त्यांची लेवल वेगळी असती, जे एकदमच मोठे गुन्हेगारी असतात त्यांची लेवल वेगळी, जे VIP मग VVIP मग नाही का डायरेक्ट XYZ, त्याला कुठे टाकलं? VVIPच्या जेलमध्ये. पहिले पोझिशन बदलली, पाप नाही केलं, पोझिशन बदलली, VVIPच्या जेलमध्ये गेला. पुढे काय? और वह उस बंदी गृह में रहा, हाँ पर यहोवा हाँ। यूसुफ के संग संग रहा। देखो यूसुफ के साथ यहोवा फिर से उठा. किधर था प्रभु? के संग संग रहा और पहले उस, साथ था, अभी संग संग रहा. और उस पर करुणा की। देखो खडा टाकला पोटिपसच्या बायकोचा, खडा चुकवला आणि योसेफासोबत देव राहिला. योसेफ के साथ प्रभू था. अरे तुमच्या जीवनात झालं असेल गोष्टी, सोडा, प्रभूला म्हणा करुणा कर, माझ्यासोबत राहा. देवा करुणा कर माझ्यावर. आज काय म्हटलंय? देवाची करुणा आली तिथं. आली का? परमेश्वरने युसूफ पे करुणा की, दया केली, करुणा केली. झाल्या गोष्टी, विसरून जा. आता नवीन नवीन रिलोकेशन. पहिले लोकेशन बदललं, दुसरं लोकेशन बदललं, आता तिसरं लोकेशन म्हणजे कुठं? आता राजाच्या जरा जवळ आलं है ना. और वहां पे क्या लिखा? यहोवा यूसुफ के संग संग था. आज आपण इथंच थांबू, कारण अध्याय अजून भरपूर मोठा आहे. देयर इज मोर टू एक्सप्लेन, बट लॉर्ड सेज आई एम विथ यू. लेट्स वेट टिल 40. चलो पढ़ेंगे. और बंदीगृह के दरोगा के अनुग्रह की दृष्टि उस पर हुई. किसकी हुई? बंदीगृह के दरोगा, अधिकाऱ्याची. आता अधिकाऱ्याची दृष्टी पडली. पहिले पोतीपसची बायको आली, आता त्या अधिकाऱ्याचे डोळे पडले याच्यावर. आता पुढे काय? इसलिए बंदीगृह के दरोगा ने उस सब बंदियों को जो कारागार में थे योसेफ के हाथ में सौंप दिया. ज्या जेल मध्ये त्याला ठेवलं कैदी म्हणून, त्याच कैद्यांचा तो कैदीचा राजा झाला. क्यों? यहोवा उसके संग संग था. जेव्हा जेव्हा तुम्ही म्हणणार ना देव तुझ्या सोबत आहे, जेव्हा जेव्हा तुम्ही तुमच्या लेकरांना म्हणणार, तुमच्या बायकोला म्हणणार, तुमच्या पतीला म्हणणार, पत्नीला म्हणणार देव तुझ्या सोबत आहे, प्रभू तुम्हारे जीवन में कार्य करेगा. त्याला जेलात का टाकलं? कैदी म्हणून, पण तो कैद्यांचा राजा झाला, अधिकारी झाला. काय असो, त्या कैदी जो अधिकारी होता त्याची नजर योसेफावर पडली. कशी पडली काय माहित, पडली. आणि काय म्हटलं? योसेफ आजपासून तू या जेलचा अधिकारी. वाह, देवानी कशी डोके बदलली. का बदलली? गॉड कॅन डू एनिथिंग. प्रभूचं कार्य करण्यासाठी काही करू शकतो देव, काही करू शकतो. तुमच्या घरामध्ये कोणाची डोके बदलणार माहित नाही, पण देव कार्य करणार. कोणाची मेंदू हलणार, कोणाची बुद्धी हलणार सांगता येत नाही, काही सांगता येत नाही, पण देव म्हणणार तू अधिकारी बनणार. खडे टाकणारा घरात, ते खडे लागले, उचलले, वेचले आणि ठेवले, तुम्ही हारले. पण जर ते खडे उचलून फेकले, तुम्ही जिंकले. ते खडे उचलायचे नसतात. काय करायचे? जिथं आहे तिथंच ठेवायचे. काय होतं? नाही तर त्रासले होतो. पोतीपसचा खडा पडला, उचलला का त्यांनी? त्याला कुठं टाकलं? नाही काय गोष्टी केल्या त्याला कुठं टाकलं? कुछ नाही किया उसने, फिर भी उसको गाली मिली. तुम्हाला जेलात टाकलं, तुम्हाला नाही का कशात तरी टाकलं. तुम्ही काही केलं नाहीये, तुम्ही अपराधी नाहीये, पण प्रभू म्हणतो तुझ्याच बाजूने निकाले. त्या कैदीची नजर पडली आणि पुढे काय म्हटले? और जो जो काम वे वहां करते थे वह उसी की आज्ञा से होता था. आता योसेफाच्या आज्ञेनुसारच ते जेल चालतंय. काय गरज होती त्याला अधिकारी बनवायची जेलाची? योसेफ तिथं पण पोतीपसच्या बायकोच्या पुढे, पोतीपसच्या पुढे जेल मध्ये गेला. एवढंच करा, मी हारलोय, मी हारलोय, मी हारा हो, माझं कसं होणार बोलायचं. काही जरी दुखणं आलं तरी, काय टेन्शन आलं तरी, काय समस्या आलं तरी,
काही दुःख नाही आलं तरी प्रभू कार्य करणार. आणि मग काय, यूसुफ के वश में जो कुछ था उसमें से बंदी गृह के दरोगा को कोई भी वस्तु देखनी न पड़ती थी, आता बघा क्योंकि यहोवा यूसुफ के साथ था आया फिर से. और जो कुछ वह करता था यहोवा उसको सफलता देता प्रेज था. द लॉर्ड, आमीन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. यहोवा यूसुफ के संग था, जो भी वो करता था जेल में भी यहोवा उसके संग था. जेल मध्ये टाकलं कैदी म्हणून, पण त्याच जेलाचा तो जेलर झाला है ना. जेलर बनाओ, चोर लफंगा लुच्चा बोल के जेल में डाला, कुछ नहीं किया, चुपचाप रहा, लेकिन उसी जेल का वो जेलर बना क्योंकि यहोवा उसके संग था. प्रेज द लॉर्ड. आपण आपल्या जागेवर उभे राहूया, प्रभूला धन्यवाद दिया. खुदा बाप धन्यवाद देते आज के वचन के लिए, आज की इस आराधना के लिए, स्तुति के लिए. सच में प्रभु, कैसे भी हो परिस्थिति, जो भी कुछ हमारे जीवन में चले, हमें शांत रहना है, हमें शांत रहना है. प्रभु परमेश्वर यहोवा तो हमारे संग है, यहोवा हमारे साथ है. हमें यही बोलना है हमेशा, जैसे तू योसेफ के बोलता था यहोवा तेरे साथ था. प्रभु आज मैं कहता हूं तू मेरे संग है. कुछ भी टेंशन हो, कुछ भी समस्या हो, प्रॉब्लम हो, हम यही घोषित करेंगे यहोवा मेरे संग है, यहोवा मेरे संग है, यहोवा मेरे संग है. धन्यवाद देतो प्रभू, या वचनासाठी धन्यवाद, आजच्या या भक्तीसाठी धन्यवाद. तुम्ही कार्य केलं म्हणून विश्वास करतो. सर्व आदर गौरव सन्मान तुला देतो. प्रार्थना येशूच्या नावामध्ये करूया. आमेन.